ताई, आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय। आमचा गोमुख लग्नाला तयार झालाय बर का। स्वामींनी गोमुखाला मनवलंय आणि आजच्याच मुहूर्ताला लग्न लावायचं ठरवलंय। श्री स्वामी समर्थ। ताई, अहो आता कसली काळजी आहे तुम्हाला? अहो, पालवीला थोडा संकोच वाटतोय। तिच्या या आजारपणामुळे तिचं पुढे कसं होईल याचीच काळजी लागून राहिली आहे तिला। अहो तुम्ही काही काळजी करू नका, तिच्या या आजाराचा उत्तम इलाज होईल। आणि तुझ्या या आजारामुळे ना संसारामध्ये कोणतंही विघ्न येईल असं मनातही आणू नकोस। या आजारासाठी आपण उत्तम वैद्याकडे जाऊ। हा तुझा आजार नक्की बरा होणार बघ। आणि पालवी बाळा, मी तुझ्याशी सासू सारखं अजिबात वागणार नाही। उलट आईसारखी तुझ्यावर माया करेन, हे नेहमी लक्षात ठेव। बरं, आम्ही लग्नाची तयारी सुरू केली आहे, तुम्ही सुरू करा। आणि लग्न कुठे करायचं? आमची परिस्थिती तर तुम्हाला ठाऊकच आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतंय साध्या पद्धतीने स्वामी स्थानावर स्वामींच्या आशीर्वादाने लग्न व्हावं। तुम्हाला मान्य आहे का? अगदी मनातलं बोललीस। आम्ही तर येताना मुहूर्तही काढून आलोय। आजचा मुहूर्त अगदी शुभ आहे। गोमुख, हा ताई, आई बाबांनी आजच तुझ्या लग्नाचा मुहूर्त काढलाय। आई मला ना काही कळतच नाहीये। बाप्पाने आधी आपल्या दोघांसमोर वेगळा कौल दिला आणि काल स्वामींसमोर वेगळा कौल दिला। म्हणजे बाप्पा तर एकच आहे ना सत्य दाखवणारा, मग असा विरोधाभास का? गोमुख, अरे त्यात अडकू नकोस। स्वामींसमोर जो कौल लागला होता तो खऱ्या शक्तीचा नव्हे, तर तो त्यांच्या इच्छेचा परिणाम आहे। आई बाबांच्या मनाला आधार मिळावा म्हणून स्वामींनी तो कौल तसा फिरवून घेतला होता। जर मी लग्न केलं नाही तर आई बाबांची काय अवस्था होईल? ते त्यांचं संपूर्ण आयुष्य माझ्या लग्नाची आस लावून जगतायत। मी जर लग्न नाही केलं तर त्यांचं स्वप्न अपूर्ण राहील ना? ते जगू शकतील का? आणि आई बाबांच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळावा असं नाही वाटत ग मला। गोमुख, एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी काहीही करू शकतात। तुला मनवण्यासाठी ते त्यांच्या शक्तीचा वापर सुद्धा करू शकतात। हा, आता तू आई बाबांचं म्हणणं ऐकलं नाहीस ना, म्हणून ते स्वामींना पुढं करतायत रे। हो, पण खरा कौल तोच जो बाप्पाने आपल्या दोघांसमोर दिला होता, आणि तोच बाप्पाचा खरा संकेत आहे। तू आपल्या मतावर ठाम राहा आणि अगदी ठरल्याप्रमाणे वाग। स्वामी, हा बाण, हे फलक, हे सगळं कशासाठी? तू एकटीच नाहीयेस, अनेकांना आम्हाला दिशा दाखवायची असते आणि त्याचंच काम चाललंय। स्वामी, माझं लग्न होत नाहीये। माझी आजी म्हणते जोपर्यंत माझ्या हातून देवभक्ती नीट होत नाही तोपर्यंत माझं लग्न नाही होणार।
स्वामी सांगा ना, देवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावं लागेल? अरे सांगावं का लागतंय? ज्याचं त्याला कळायला हवा. स्वामी सांगा ना, पुढे काय करायचं? मला काही मार्गच दिसत नाहीये. ठीक आहे, सांगतो. आज दुपारी आहे आणि येताना एकदाच ये. जा. जशी आपली आज्ञा स्वामी. या बुवाचं काय चाललंय? आता याला दुपारी का बोलवलंय? तेही एकट्याला. स्वामींनी त्याला एकट्याला का बोलवलं असेल? बाळा, आम्ही सांगतो त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नेऊन ठेव. चल. हो स्वामी. शिव हरे शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. स्वामी, तुमच्या साक्षीने माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होतोय. तुमची कृपा अशीच राहू दे. लग्न करू नकोस, विनाश होईल. हे कोणी लिहिलं असेल आणि का लिहिलं असेल? मलाही तेच कळत नाहीये. पण कोणीतरी तुझ्या आणि गोमुखरावांच्या लग्नावर नाराज आहे. कोणीतरी विघ्न आणू पाहतंय. हे असं का घडतंय? मला तर काहीच कळत नाहीये. कोण विघ्न आणू पाहत असेल तुझ्या लग्नात? आई, असतात अशी विघ्न संतोषी माणसं. आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. पालवी, अगं हे बघ. हे कोणी ठेवलं असेल? ह्यालाही असं बाशिंग का बांधलं असेल? ह्याचा काय अर्थ आहे? नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे. पण हे घरात कोणी आणून ठेवलं? घरात तर कोणीच आलं नाही. हा कसला संकेत आहे? काही अपशकुन तर नाही ना घडणार? मला खूप काळजी वाटते ग. खूप भीती वाटते. आई, काळजी नको करूस. स्वामींच्या संकेताहून मोठा कुठलाही संकेत नाही. आता कितीही काही झालं ना, मी मागे हटणार नाही. हे लग्न होणारच. कोणी कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तरी हे लग्न होणारच. स्वामी, या संकटामागचं रहस्य तुम्हीच जाणता. आता हे थांबवणं तुमच्याशिवाय कोणाच्याही हातात नाही. स्वामी, तुमचा आशीर्वाद असू दे आणि हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे.
श्री स्वामी समर्थ. शुभ कार्याच्या मागे विघ्नाचं ग्रहण असतंच. विघ्न संतोषी माणसं विघ्न आणायला सरसावलेली असतात. शिव शंकर शंभो. आम्ही तुला उपदेश द्यायला आलो होतो, तर आमचा उपदेश डावललास आणि त्या बुवाचा उपदेश मान्य केलास. तुला ठाऊक नाहीये, तुझी गाठ कपिलेशी आहे. या कपिलेशी आता तू पाहच. तुझं लग्न आम्ही होऊच देणार नाही. तुझं कसं भलं होतं तेच पाहतो आम्ही. आणि जेव्हा तुझं लग्न मोडेल तेव्हा ही कपिला तुझ्या समोर पुन्हा उभी राहील. आम्हाला असं करणं गरजेचं आहे. अशाच तऱ्हेने आम्हाला आमचं महत्व वाढवावं लागणार आहे. या गावात आमचं वर्चस्व उभं करायचंय आम्हाला इथे. आणि कपिला आपलं वर्चस्व वाढवून राहणार. मी तुझी वृत्ती. तुला लोकांच्या आयुष्यात विघ्न आणायची फार हौस आहे ना कपिले. मी साक्षात विघ्न आहे. मी तुझ्या आयुष्यात ठाण मांडून बसणार. तुझा पिच्छा सोडणार नाही मी. गोमुख, अरे तुमचं आवरलंय का सगळं? अरे मुहूर्ताची वेळ होत चालली आहे, आपल्याला निघायला हवं ना. बाबा, तुम्ही सगळे स्वामी स्थानावर जा. मी गणपतीचं दर्शन घेऊन येतोच. अरे असं का? आपण सगळे एकत्र जाऊयात ना, आमचंही दर्शन होईल. नाही नाही नको आई. तुम्ही सगळे स्वामी स्थानावर जा, सगळी तयारी बघा. मी गणपतीचं दर्शन घेऊन येतोच. हे बघ गोमुख, तुला एकट्याला जाऊ देणं हे पटत नाहीये मला. अहो बाबा, एकटा कुठे तो? मी आहे ना, मी जाते ना याच्यासोबत मंदिरात. बरं ठीक आहे सुलोचना, पण अजिबात उशीर करायचा नाही. वेळेत या. हा हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही अगदी वेळेत पोहोचू. मामा, मी पण येतो तुमच्या सोबत. नको रे बाळा, तू आमच्या सोबत येऊ. मी आता तुला बघू का मामा सोबत थांबू? तू आपलं आजी आजोबांसोबत जा. हा, त्यांना मदत करा बाळा. हो हो, चल बरं माझ्यासोबत. तुला हे आपलं घर सोडावं लागेल, आपली माणसं सोडावी लागतील, तरच हे सगळं साध्य होईल. ताई, मी सुद्धा असंच काहीतरी करू का? आई आणि मामा माझ्यापासून काही लपवत आहेत का? चला. गोमुख, आता सगळं ठरल्याप्रमाणे होऊ दे. जे आपण ठरवलंय तेच खरंय. हा, आठवतंय ना? होत आहे. हे बघ, तू तुझ्या मतावर अगदी ठाम राहा. आपलं म्हणणं अगदी धरून ठेव. आणि मग अचानक आपला विरोध मागे घ्यायचा. सगळ्यांना वाटू दे आता तू लग्नासाठी तयार झालायस. अगं पण मग
मग ऐन लग्नाच्या वेळी तू लग्न मंडपातून पळून जायचं. अचानक मी मदत करेन ना तुला. अगं पण ताई असं का करायचं? म्हणजे मी जर आत्ताच निघून गेलो तर सगळं संपेल ना. ताई मी आत्ताच निघून जातो. अरे नाही गोमू, तू जर आत्ता निघून गेला ना तर बाबा तुला शोधतील आणि मग पुन्हा तुझं लग्न लावून देतील बघ. पण जर तू लग्न मंडपातून पळून गेलास ना तर हा धक्का सगळ्यांसाठी इतका मोठा असेल की परत कोणी तुझ्या लग्नाचा विषयच काढणार नाही. गावात चर्चा होईल. बरोबर आहे ताई तुझा. तुझ्या लग्नाचा कायमचा विषय मिटून जाईल अशाने आणि माझ्या मार्गातला मोठा अडथळाही कायमचा दूर होईल. तुझ्या भल्यासाठी आता मी खोटं बोलेन हो, आणि हे पाप मी माझ्या डोक्यावर घ्यायला तयार आहे. बाळा, दिशा दर्शक फलक आम्ही जिथे लावायला सांगितला होता ते लावला का? हो स्वामी, तुम्ही बोलावले, मी आलोय. मला सांगा ना आता देव कसा प्रसन्न होईल, माझं लग्न कसं जुळेल? काय रे, आम्ही तुला एकट्याला यायला सांगितलं होतं ना. बघ हा गोतावळा काय घेऊन आलास? स्वामी मी तर एकटाच आलोय, गोतावळा तर दिसत नाहीये. हे बघ, हे काय, माझ्या एवढ्या सावल्या? हे कसं शक्य आहे? स्वामी मी एकटाच उभा इथे, पण एवढ्या सावल्या कसं काय? या नुसत्या सावल्या नाहीत, तुझ्यातल्या विकारांचा गोतावळा आहे. अरे जोपर्यंत गोतावळा तुझ्या मागे तोपर्यंत देव तुझ्यावर प्रसन्न होणार कसा? स्वामी यांना दूर कसं करू? हे विकार नाहीसे कसे होतील? तुमचे विकार हेच तुमच्या आयुष्यातल्या विघ्नांचं मूळ आहे. अरे विघ्नार्थाला शरण जा, त्याची सेवा कर. अरे जेव्हा मन भक्तीने भरून जाईल तेव्हा देव प्रसन्न होईल. चल. श्री स्वामी समर्थ. आयुष्यातली विघ्न पळवून लावायची तर आधी विकार पळवून लावायला हवे. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. संकुचित वृत्तीने भक्ती करणं हा देखील विकारच आहे. प्रपंचापासून पळून परमार्थ होत नाही, प्रपंचाशी जुळवून परमार्थ होतो. आणि ज्याला सरळ शब्दात कळत नाही त्याला वेगळ्या पद्धतीने समजवावं लागतं. शिव शंकर शंभो. ही सगळी स्वामींची कृपा आहे. खरं तर आज स्वामींच्या कृपेमुळेच आपल्या मुलाचं लग्न होतंय, आणि तेही स्वतः स्वामींच्या साक्षीने. खरं तर याला लग्न नाही तर सोहळाच म्हणू. काय हो? हो तर
आज स्वामींच्या कृपेमुळे हे सगळं शक्य झालंय. स्वामींच्या साक्षीने हा सोहळा पार पडतोय ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. खूप आनंद होतोय भागीरथी आज मला. थांबा. काय झालं स्वामी? माझं काही चुकलं का? लग्न झाल्यानंतर आनंद व्यक्त करा.